नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि संध्याकाळी व्हिडिओला स्टार्टिंग केलेली आहे. संध्याकाळी म्हणजे आत्ताच तयारी केली आहे. ते कामातनं येतात आहे. मी पण आली दुपारी कामातनं, आराम वगैरे केला. आणि आता यांचा कॉल आला होता मला, बोले मंदिरात जाते, तुला यायचं आहे का? बऱ्याच दिवसात ना, आता बऱ्याच दिवस मी पण गेले नव्हते, तर बोले येते मी तयारी करून. तर जाते आता खाली मंदिरात जाते, सिद्धिविनायकला जाऊन येतो. आल्यानंतर बघू पुढचा व्हिडिओ काय असेल ते कंटिन्यू तुमच्याशी शेअर करूया. तर चला मैत्रिणी, भेटते पुढील व्हिडिओमध्ये. मस्त इथं छान अशी आपल्या घरातल्या देवांची पण पूजा करून घेतली आहे. मस्त वाटतं, प्रसन्न देवपूजा वगैरे केली. कारण आज मंगळवार आहे, सकाळपासून काय असं खास नव्हतं, तर व्हिडिओ तर आली मैत्रिणी घरी. मस्त दर्शन झालं. मुखदर्शनाला जातो वरती आम्ही, कारण खाली गर्दी असते आणि आरतीचा टाईम असतो, त्यामुळे आरतीच्या ह्याच्याने खूप लाईन असते. तर वरती मुखदर्शनाला गेलं की कमी गर्दी राहते. आणि खाली केव्हाही जा, खाली गर्दीच असते. आणि दर्शन पण कसं व्यवस्थित नाही भेटत, खालून नुसती ढकलाढकली असते. आतमध्ये गेल्यानंतर मग एवढा लांब जायचं आपण धावपळ करत, आणि दर्शन व्यवस्थित नाही झालं. वरतून कसं आरामात कमीत कमी 1 मिनटं तरी नीटनेटकं दर्शन घेता येतं. तर वरतूनच दुरून दर्शन मस्त. आणि छान आता मस्त बघते, काहीतरी मिक्स व्हेजिटेबल आहे, सोटे करते मस्त. साहेबांना थोडासा भात पण आहे, डाळ पण आहे. पण विचारलं आहे तर बोलले चालेल मला, सोटे व्हेजिटेबल कर, जेवण नको आहे आता. तरी एक पाणीपुरी खाली मस्त दोघांनी पण, त्यांनी एक मी एक. आता तसं पोट भरलेलंच आहे. बघूया, थोडीशी व्हेजिटेबल बनवते त्यांना. इथे मैत्रिणींना मस्त अशा सगळ्या भाज्या मिक्स कट करून घेतल्या. झुकिनी, ब्रोकोली आहे, बटाटा आहे. सोटे व्हेजिटेबल करायचं होतं, पण नंतर बोललं कोकोनट मिल्क आहे, मग त्याच्यामध्ये ते स्टू बनवूया. इथे छान कढई गरम करून घेतली, तेल टाकले, त्याच्यामध्ये 2 मिरच्या, लसूण, आणि याच्यामध्ये इथं गाजर, एक बटाटा, थोडीशी फ्लावर आणि झुकिनी घेतली, थोडीशी हळद टाकली आणि मीठ टाकून याला असं वाफेवर मस्त शिजवून द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये नंतरून नारळाचं दूध येते. इथं 2-3 कढीपत्त्याची पानं पण ॲड केली. आणि तेलात सुरुवातीला थोडंसं मी त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर आणि थोडीशी 2-3 लवंग आणि एक दालचिनी टाकलेली. ते आता छान मस्त असं हा स्टू रेडी आहे आपला. कोकोनट मिल्क टाकल्यानंतर जास्त उकळायचं नाही आहे. पहिले याला छान असं वाफेवर मी भाजून घेतलं आहे. आणि त्याच्यावर थोडासा भात, तर छान लागतं आहे कॉम्बिनेशन. नंतर रात्री थोडंसं पनीर पण सोटे केलं. हे आल्यानंतर बोललं येताना थोडंसं पनीर घेऊन या, तर थोडंसं असं मग आणलं होतं पनीर. यांनी तर 50 ग्रॅम पनीर सोटे केलं मस्त. आणि छान असा भात आणि स्टू. ही दुसऱ्या दिवशीची सकाळची तयारी टिफिनची. अंड्याचं मस्त कालवण बनवायचं होतं मला. आणि 2 दिवसाचा मिळून मैत्रिणी एकत्र व्हिडिओ केला. आदल्या दिवशीचा एक शुक्रवारचा आहे आणि एक गुरुवारचा आहे. तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे. मस्त अंडी बॉईल करायला घेतली, छान असं वाटण काढून घेतलं आहे. एक टोमॅटो, थोडासा आल्याचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं खोबरं आहे. तर कच्चंच वाटलं आहे, आज काय भाजलं नाही आहे. तोपर्यंत अंडी मीठ टाकून उकडता येते, तोपर्यंत इकडं वाटण मिक्सरला लावून घेतलं. छान असं अंडी, लिंबू आणि हे टाकलं की त्याच्यामध्ये मग फुटत नाही. तरीशी आज दिसत होतं थोडंसं मला 1-2 अंडं असं भेग लागलेलं, थोडंसं चीर आलेलं. पण असं मीठ वगैरे टाकलं ना, तर शक्यतो बघा तुम्ही की असं फुटत नाही अंडी. आणि इथे पुढे आता कढई ठेवली छान अशी गरम करायला. मस्त कढईमध्ये थोडंसं असं 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, आणि कढीपत्ता टाकल्यानंतर मैत्रिणी छान ते वाटणाची पेस्ट करून घेतली होती. थोडीशी मी कोथिंबीर पण ॲड केली आणि त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे. आता ह्या वाटणात पण मैत्रिणी इथं मी 2 भाज्या बनल्याच जाणार आहे माझ्याकडनं, पूर्ण वाटण लागणार नाही. तर असं हे केलं की बचत पण होते वाटणाची, आणि जास्त ग्रेव्ही नसते माझ्या कालवणाला, कारण 2 माणसं असल्या कारणाने. इथे मसाला टाकला आहे, त्याच्यामध्ये कांदा, लसूण
आणि गोडा मसाला टाकला आहे काळावाला आणि मीठ टाकून घेतलं आहे. आणि ही प्युरी छान अशी परतायची. आणि जसं की मी बोललं तुम्हाला, एक टोमॅटो, एक कांदा वगैरे, इथे जिंजर गार्लिकची पेस्ट पण ॲड केली आहे. आणि असं वाटण हे भाजलं ना, मी धना पावडर टाकली आहे. हे वाटण मी भाजून जेव्हा पण घेते ना मैत्रिणींना, कसं ह्याच्यामध्ये माझ्याकडनं 2 भाज्या बनतात. तर माझा नेहमी हा प्रयत्न असतो की जसं एक कांदा टोमॅटोमध्ये, एक कांदा एक टोमॅटो, त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण वगैरे असं काही टाकलं की 2 वेळा भाज्या बनतात आहे. तर बघा प्रयत्न करून तुम्हाला पण जमतं आहे का असं. आणि तुमच्याकडं माणसं जास्त असेल तर तुम्ही ग्रेव्ही थोडीशी जास्त वाढवू शकता क्वांटिटी. आता माझं कसं असं लपथपीत असतं थोडंसं, जास्त पातळ वगैरे नसतं असं काही. तिथे मस्त अंडी टाकून घेतली आणि रस्सा जेवढा पाहिजे तेवढा केला. काल त्याने अंड्यांच्या याला मस्त चीर दिली आणि टिफिनवरून तयार होऊन मस्त दोघं पण कामाला गेलो. कामाला गेल्यानंतरून हा आमचा कामाला जाण्याचा रस्ता. बँड्राचा एरिया आहे, मस्त व्ह्यू आहे तिकडे, झाडं बिडं छान आहेत. छान वाटतं सगळं असं, ग्रीनरी आहे मस्त बघायला जाताना. असं कधी हे सोडवायला आले की मी व्हिडिओ काढत असते. माझा तसा रोजचा बसचाच प्रवास आहे. पण कधी कधी दोघांचा टायमिंग सेम असला की मला ड्रॉप करून ये, मग पुढे कामावर जातात ते. आणि कामावर गेल्यानंतर मग त्यांचा त्या दिशेने पुढं प्रवास, माझा प्रवास तिथेच. आणि मग घरी यायचं. दुपारी घरी आल्यानंतर थोडासा आराम करायचा. आराम केल्यानंतर दोघंही मस्त, तर कधी कधी हे नाही येत आहे रोजच, कधी कधीच येतात. मस्त इव्हिनिंग टाईमचा चहा, मखाने केले होते यांना थोडेसे बटर लावून, मस्त बटर आणि त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकून मखाने आणि चहा केली होती. छान झालं होतं. हे बोले मस्त आहे. आणि मखाने कसे आपल्या हाडांसाठी चांगले असतात, ते हाडं बळकट व्हायला, मजबूत व्हायला मदत होतात. तर आवडले का यांना विचारलं, आवडले, बोले छान आहे. आता गुढीपाडवा म्हटल्यानंतर थोडीशी क्लिनिंग काढली, तर थोडीशी अशी क्लिनिंग केली. कसं वाटलं मैत्रिणी व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक शेअर